नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण आलेलो सोन्या 50-50 केसरी मैदानात आणि या मैदानाचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी कुरसाळीकरांचा गजा। दादा नमस्कार। नमस्कार। काय सांगाल, कसं नियोजन ठरलेलं आजचं? नियोजन झालं होतं 8 दिवसापूर्वी। बजरंग बरोबर किती वेळ गटात पडलाय? काय गट 29 आणि तास क्रमांक 4 आणि सेमीला किती वेळ सीमित होता? सेमी तिसऱ्या सीमित आणि तास क्रमांक 5। कसं पळलाय बजरंग, काय सांगाल त्याविषयी? चांगली पळाली गाडी, म्हणजे पहिल्यांदाच आज जोडी पडलेली का मैदानात? पहिल्यांदाच नियोजन काय पळ बघून पाहिलेलं, काय सांगाल त्याविषयी? त्याला पळण हिन बघितलाय तेव्हा आपलं असंच झालं होतं। आता गजाचं सांगा, गजाचं काय काय वैशिष्ट्य आहे तुमच्या? गजाचं काय वैशिष्ट्य आता हाय हीच आपली। गजाचा आज मी फायनलला पळ बघितला, पळ व्हायच वेगळा, उड्या टाकत पळ, उद्याच टाकतो गाडी, बलमाव आणि सेम पळ आहे वरच्यावर। स्पीड कसं काय पाहिजे? स्पीड आता वरच्यावर आता कळतंय की सगळ्याला कसं पळतंय। आणि महत्वाचं म्हणजे पलीकडच्या साईडला पण फायनलचा आकडा आहेत आणि इकडे पण आहे, दोन्ही खांदी पळतो। त्या दिवशी सातेवाडीत पण बोलावत होता का नाही? सातेवाडीत गट काढला उजवीनं कडानी आणि सेमी आणि फायनल कडानी 1 नंबर तासा। सगळ्यात महत्वाचं सेमी मी बघितला, सेमी चांगला होता आणि कडन एक गाडी होती गजाची, हो कडन घातला होता। कसं होतं स्पीड? बाहेर 1 नंबर पब्लिकला चांगला पोहोचतोय का नाही? दोन्ही खांदी पब्लिक, दोन्ही खाली पब्लिक। आता किती दाते आहे गजा? गजा 6 दाते झाला। 6 दाते आदत मध्ये गजाचं एवढं नाव नव्हतं, पण आता 6 दाती मध्ये स्पीड वाढले का? आता स्पीड वाढले ना, आदतला बी लय मोठं नाव झालंय। आदतला मला वाटतंय हाटवच्या मैदानात पहिलाच गोलाल आहे ना, गाडी घेतली होती, गाडी घेतली होती त्या टाइमिंगला 7-12 आणि त्याच्यावर बैल दिसायचा कमी आला मैदानात आणि अचानकच आता 6 दाती मध्ये पुन्हा एकदा, म्हणजे आदत पेक्षा आता स्पीड जास्त आहे त्याला। हाय स्पीड आदतला बी लय स्पीड होतं, आदतला जवळजवळ 56-57 गुणाला त्याचं, हो 1-2 नंबरच। म्हणजे दुसरा झाला तेव्हा कुठे ते बाबा, दुसऱ्यात बी बरेच गुलाल झाले त्याचे। आता कोणाकोणासोबत पळालाय गजात? आता काय त्या दिवशी पळाला सरजा संघ ह्याच्या गारळेवाडीच्या सातेवाडी, त्याच्या आधी 3 गुलाल त्याच्यावर आहेत। ह्याच्या पहिले किती गुलाल झाले तो चालू सीझनला? आता सध्याचं गुलाल त्याचं 87 गुलाल आहेत आता, हो म्हणजे कंटिन्यू गुलाल आता आहे। कंटिन्यू गुलाल म्हणजे आपलं जसा पळायला लागला 7-12 पासून 87 गुलाल झाले। मग एवढा बैल कंटिन्यू गुलालात असून मोठ्या बैलांमध्ये बैल दिसत नाही, कशामुळे? पळतच नाही, पहिलं नाही, कशामुळे होत नाही? कारण एवढं दुई खांदी तुमचा पब्लिकचा बैल असून त्यांच्या ह्याच्यावर आपण विचारलं तरी ती वायद्या मागणार, काय मागणार? म्हणजे तुमचा एवढा बैल पळत असून पण माणसं वायदी घेत। काय संघर्ष, म्हणजे पायऱ्यासाठी काय संघर्ष आहे? म्हणजे आता तुम्हाला म्हणजे काय अडचणी येतात? काय अडचणी म्हणजे हेच असे मोठेवाले आपल्याला जवळ करते ती का, म्हणजे खालच्या बैलांमध्येच बैल पळते कंटिन्यू गुलालात? खालच्या बैलात पळतो आणि गुलालातच राहतो बैल, आणि ते पण भागातले बैल घेऊन? हो हो बऱ्यापैकी भागातले तुमच्या जवळपासचेच। काय सांगाल, म्हणजे कसं पायऱ्याला नियोजन कसं लावताय? पायऱ्याला नियोजन काय आपण पोरांच्याकडे दिलेलं आहे नियोजन, ती करते ती फोन गॅस नेत्यात फोन त्याच्या ह्याच्यावर। आणि महत्वाचं म्हणजे पहिला संघ तुम्ही जास्त जण नसताय आल्या येतात तेव्हा पिकअप मध्ये, 2 जण होतो आणि पाठीमागून सगळी टीम येते तुमची। हो बैल तिघांना ऐकतोय एकटा म्हणलं तरी मी 2 मैदान असे, अकलूजचं मोठं मैदान त्यात बी एकटाच होतो मी, की फक्त गाडी ड्रायव्हर माझ्या संघ तेवढंच। अंगापूरला बी 2च होतो आम्ही, आता माग गुलाल राहतात 2 नंबरचं तरी केलं। म्हणजे पाठीमागून येतात का आपलं तुमचं तुम्ही झुकता? सगळं झालं नाही त्या दिवशी, म्हणजे सुट्टी करायला पण तुम्ही, झोपायला पण सुट्टी करायला आपला एक असते सुट्टी मेकर, आणि झोपायला वगैरे तुम्ही झोपून हे द्यायचं आपण। काय सांगाल, म्हणजे एवढी माणसं का कमी असते? म्हणजे काय माणसं ज्याच्या त्याच्या उद्योगात कोण येते राव, आपल्या माणसासारखी घरची कामं असते तरी येते ती पोरं आमची। आता काय 4-2 पोरं आहेत तेवढी येते माणसं, पण एवढा गजा अंधारात काय? आता सध्या एवढे गुलाल असून अंधारात काय? आता काय आपल्याला त्यातले काय कळणार आहे गावा, ज्याला काय आपल्याला पायरा द्यायचा नाही त्यालाच माहिती असेल बाबा ह्या बैलाला अंधारात ठेवायला का उजेडात आणाय। कारण एवढ्या मैदानात मोठं मैदान कुठलं झालं हो गजाचं गुलालातलं?
गाज्याचं मोठं मैदान म्हणजे 7-12 ती पळशी स्टेशनला एक झालं होतं. त्या आदत मध्ये आता आदत. चालूला चालू आता नाही मोठ्या मैदानावर. म्हणजे इथं पेडगाव हिंद केसरीला गट काढला होता कडनी, हा जीवन ड्रायव्हरच्या सुंदर कडन पळाला हो, होता. कडन. पडगावला कडन एक पळणं नंबर म्हणजे तासावर पळाला. ह्यालाच पब्लिकनं हो आज- तोच पब्लिक पब्लिकला एवढा ठाम बैल पोहतोय पण कुठे ते नियोजन होईना. नियोजन होईना झाले. हा असा विषय आहे. वायदी मोज होत नाही का? वायद्या मागणार किंवा कुणाला पास बाबा ह्याला पुढे निघूनच द्यायचं नाही असं म्हणल्यावर माणसाचं असतं. पण बैल आपला कमी पडत नाही. बैल कारण ठाम आहे, बैलाचा विषय नाही. सातेवाडीत बघितलं की बाबा हो मी त्यानं पब्लिकनं मी स्वतः बघितलेलं की पब्लिकनं बैल पळाला होता पब्लिक. आणि चांगल्या गाड्या असताना पण निकाल घेतला होता. हो हो आता चालूला अनेक मैदानात गुलाबात आहे. तुमचं आवडीचं मैदान गजाचं गाज्याचं आता काय आठवणीत राहील बाबा मैदान असं काय आता गावचं आहेच की मैदान येणार. म्हणजे आता 1 तारखेला पाळणार आहे कदमवाडीचे मैदानावर गुरसाळ फाटी. गजाचं नियोजन कसं असते हो? म्हणजे काय बघून कुठला बैल बघून हे करताय नियोजन? बैल आम्ही बघतच नाही. आपलं असंच कुणाची लय अंधारात आहे की त्याच्या संगत आपली ती म्हणली ना, आम्ही काय वायदी बिदी घेत नाही काय नाही. फक्त पळणारा बघतो की आपण, तुम्ही बघताय तसं आम्ही बघतोय कुठला लय पळतोय ती. म्हणजे तरी मोठेच लय जवळ चिटकून घेत नाही ते, म्हणून तसल्याच आपलं बारक्यातलाच बघायचा लय स्पीडचा. म्हणजे लहान बैल त्यांना बिन तुम्ही उजेडात काढता हो हो असं बोलायला घेऊन हा. एवढा काय सांगाल गजाला ट्रेनिंग कसं दिलंय? म्हणजे तुम्ही गजाला- पब्लिकला पण पळतोय सगळीकडे म्हणजे Training आतून काय- भरून मैदानाच्या आधी फक्त 2च फेर चांगला बैल काढून रेसेल टाकली होती. पहिल्यांदा पहिल्यांदा 2च फेर ती बी. हा. आणि पुन्हा कोण होता म्हणजे गुरु? म्हणजे हे गुरु म्हणजे ते कोकणाळ्यात एक बैल होता, हा. त्याचा मुंबईवाल्याचाच होता, पाखऱ्या म्हणून होता. त्या बैला संग ह्याच्या हुसेनपूरच्या फाटीवर 2च वेळा त्याला ट्रेनिंग दिलं, पुन्हा चालूच केला. आणि घरचीच गाडी पळाली 7-12ला. कोण पळलेला गजावर? रावण आणि गजा, रावण. घरचा भावाचाच बैल, म्हणजे घरचा साज पळाला. घरचा साज पळाला होता. ड्रायव्हर कोण असते? ड्रायव्हर कोणी बसतो त्याचं काय तो म्हणजे असं फिक्स वगैरे काय नसते? नाही, फिक्स नाही. आता ही 4-5 मैदान झालं ही बाई आहे, चांगली गाडी हाटते. गजाला कुठून घेतला होता काय? गजा घरच्या गाईचा आहे. घरच्या गाईचा? हो, विकत नाही आणला काय नाही, घरच्या गाईचा. कसं काय ट्रेनिंग दिलं? म्हणजे घरची आपला नंदी आहे. घरचं ट्रेनिंग म्हणजे काय, रोज सकाळचं 2-3 किलोमीटर चालवायचं, आपला उठल्या उठल्या सोडायचं. गजा कोणत्या ओळूचे पहिला? गोळूच नाही पाहिजे, सीमेश्वरला. सीमेश्वरचा बैल असून पण चांगला पळतो. सीमेश्वरला त्याला बघून कोण बोलायचं नाही का सीमेश्वरचा बैल आहे. दादा काय सांगाल अजून गजाचं तुमच्या दृष्टीने? काय सांगाल गजाची काय काय अजून आठवण येत? काय आठवण आहे तेव्हा हाय ही चालू आहे ही, तर कशीच आठवण राहायची. तर माझं गजा असा आहे, म्हणजे असं स्वाभाविक आहे रागीत नाही, मारत नाही बिलकुल कुणाला घरी, बारक्या पोराने सोडला तरी. पण बाहेरची माणसं अशी दिसली की मैदानातच करतो असं. मैदानाच म्हणजे जिथं दाखवायची तिथंच दाखवतो. दाखवतो, घरी काय नाही. असंच गजा तुम्हाला बोलायला शुभेच्छा.